नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मला एका हिंदी टेलिव्हिजन चॅनेलच्या अँकरची आठवण येते. 5 वर्षापूर्वी या महिला अँकरने जी भविष्यवाणी केली होती ती आता शब्दशः खरी ठरलेली आहे. शब्दशः खरी ठरली. दुर्दैव एवढंच की अशी भविष्यवाणी केली म्हणून त्या महिलेला त्यावेळेला सोशल मीडियातून माफी मागावी लागली. वास्तविक तिने जाहीररित्या केलेली ती कॉमेंट नव्हती किंवा भविष्यवाणी नव्हती. जाता जाता एका कार्यक्रमामध्ये जाता जाता तिने कोणातरी सहकार्याला उद्देशून जे वाक्य उच्चारलं होतं ते तिच्या दुर्दैवाने तिचा माईक चालू राहिल्यामुळे सगळ्यांना ऐकायला गेलं आणि टेलिकास्ट झालं. आणि त्यामुळे त्या वाहिनीच्या मॅनेजमेंटला धमक्या देण्यात आल्या आणि म्हणून तिने तो विषय माफी मागून संपवला होता. त्या महिला अँकरचं नाव अंजना ओम कश्यप आहे. तुम्हाला माहिती आहे, आज तक नावाचा जो हिंदी चॅनेल आहे किंवा इंडिया टुडे ग्रुप आहे त्या मीडिया हाऊसमध्ये ही अंजना ओम कश्यप दीर्घकाळ काम करते आणि ती काय असोसिएट एडिटर किंवा संपादक आहे काहीतरी आहे, पण हल्ला बोल वगैरे वगैरे असे काही काही कार्यक्रम करते. निवडणूक काळामध्ये ती वारंवार दिसत असते. कधी राहुल गांधी आपला राजदीप सरदेसाई बरोबर, कधी राहुल कमल बरोबर. 5 वर्षापूर्वी जेव्हा 5 साडेपाच वर्ष धरा ज्यावेळेला महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या होत्या, अशा वेळेला पहिल्यांदा एक ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा होती. आणि इंडिया टुडेचा जो वार्षिक काय कॉन्क्लेव्ह वगैरे असतो त्यामध्ये ज्या तरुण नेत्यांना सहभागी करून घेण्यात आलं होतं त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा समावेश होता. कारण ते शिवसेना या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख पक्षाच्या युवा संघटनेचे अध्यक्ष होते. आणि ज्या प्रकारची प्रश्नोत्तरं झाली त्या प्रश्नोत्तरात सहभागी झाल्यानंतर तिथून बाहेर पडताना अंजना ओम कश्यप आपल्या कोणा सहकार्याला बोलून गेली की मार्क माय वर्ड, मेरे शब्द लिख के रखो, ये शिवसेना का राहुल गांधी निकलेगा. काय म्हणाली ती? आदित्य ठाकरे हे शिवसेनेसाठी राहुल गांधी ठरतील, माझे शब्द लिहून ठेवा. म्हणजे तिला किती आत्मविश्वास होता. तिचा जो काय राजकीय पत्रकार म्हणून राजकारणाचा अभ्यास आहे त्यानुसार तिने काढलेला हा निष्कर्ष होता की ज्या प्रकारे आदित्य ठाकरे बोलतात, वागतात आणि राजकारण करतात त्यामुळे ते शिवसेनेसाठी राहुल गांधी ठरतील. आता राहुल गांधी ठरतील म्हणजे काय? तर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आपल्या हाती घेतल्यापासून हळूहळू करत काँग्रेस पक्षाची शतकापेक्षा अधिक 100 वर्षापेक्षा अधिक आयुष्य असलेल्या एका देशातल्या प्रमुख पक्षाचं जे काय वाटोळं करून टाकलं राहुल गांधींनी, त्याची पुनरावृत्ती शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरे करतील असं तिला म्हणायचं होतं. ये शिवसेना के लिए राहुल गांधी साबित होगा. याचा अर्थ असा की 50-60 वर्ष देशावर राज्य करणाऱ्या पक्षाला राहुल गांधींनी मातीमोल करून दाखवलं आपल्या पोरकटपणातून. तीच गोष्ट शिवसेनेसाठी आदित्य ठाकरे करतील ही त्यांची भविष्यवाणी होती आणि ती त्यांनी जाहीररित्या केलेली नव्हती. तर जाता जाता माईक बंद आहे असं गृहीत धरून उच्चारलेले शब्द होते, पण ते आज काळाने खरे ठरवले. कारण ज्या प्रकारचं राजकारण मागल्या 5 वर्षामध्ये आदित्य ठाकरे यांनी केलं, ज्या प्रकारची वक्तव्य केली असतील, ज्या प्रकारच्या भूमिका मांडल्या आणि जे जे काही केलं त्यामुळे शिवसेना पक्ष फुटला. राहिलेला जो काय उबाठा नावाचा पक्ष आहे त्याची गेल्या विधानसभेत पूर्णपणे दुर्दशा झालेली आहे.
आणि ज्या मुंबई महापालिका यशातून शिवसेना हा महाराष्ट्र व्यापी पक्ष झाला, ती महापालिका परत एकदा आपल्या हाती येईल की नाही याची कुठलीही शाश्वती आता राहिलेली नाही. अशा अवस्थेत आपल्या पित्याला आणि आपल्या आजोबाने स्थापन केलेल्या पक्षाला आदित्य ठाकरे यांनी आणून सोडले, तेव्हा त्यांची तुलना राहुल गांधींची करणं भाग आहे. आणि लक्षात घ्या, ज्या वेळेला अंजना ओम कश्यप हिने हे शब्द उच्चारलेले होते किंवा अशी भविष्यवाणी केली होती, त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची एकत्रित शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झालेली नव्हती. तेव्हा अखंड शिवसेना भाजप बरोबर महायुतीमध्ये होती. आणि महायुतीमध्ये असताना आदित्य ठाकरे हे शिवसेना हा पक्ष बुडवून दाखवतील अशी भविष्यवाणी करणं सोपं काम नव्हतं. पण सातत्याने पुढाऱ्यांच्या मुलाखती घेणं, इंटरव्ह्यू करणं, त्यांच्याशी काय ती चर्चा करणं किंवा काय असेल ते जाहीर कार्यक्रम करणं, यातून जी अनुभव गाठीशी अंजनाच्या आलेला आहे, अंजना ओम कश्यपच्या, त्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की माणसाशी बोलून, त्याच्या वागण्यातून आणि देहबोलीतून त्याचं राजकीय भविष्य वर्तवणं तुम्हाला अनुभवातून साध्य होत असतं. जसं हस्तरेखा तज्ज्ञ असतात, ते तुमच्या हातावरच्या रेषा बघून तुम्हाला भविष्य सांगतात. याचं कारण तुमचा हात बघण्यापूर्वी त्यांनी अक्षरशः हजारोनी हजारोनी हात आणि हस्तरेखा अभ्यासलेल्या असतात. त्या हस्तरेखा अभ्यासताना कुठली रेषा कुठल्या कोणात वळलेली आहे, किती लांबीची आहे, किंवा कुठे कुठली हस्तरेखा कशी तुटलेली आहे, त्यावरून तुमच्या आयुष्यात त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना असतात. त्याच्या आधारावर या हस्तरेखा तज्ज्ञांनी आपले काही अंदाज आणि आडाखे बांधलेले असतात. आणि मग त्याचं प्रतिबिंब कुठे आत्ता ज्याचा जो हात समोर आहे त्याच्या हस्तरेखांमध्ये दिसलं, तर त्या जुन्या अभ्यासाच्या आधारे ते तुमचं भविष्य सांगत असतात. राजकारणात तेच असतं. किंवा कुंडली मांडतात, काय ते ग्रहदशा, तर हजारो हजारो कुंडल्या तपासलेल्या असतात, पत्रिका बघितलेल्या असतात. त्यातल्या ग्रहदशेनुसार त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय घडलं यानुसार त्याच्याशी साम्य साधर्म्य असलेल्या पत्रिकेच्या व्यक्तीचं भविष्य ही मंडळी वर्तवत असतात. आणि म्हणून राजकारणामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा अभ्यास म्हणतो स्वतःला, तो अभ्यास म्हणजे काय असतो? गेल्या 50-60 वर्षामध्ये आमच्या समोर घडलेल्या घटना, त्या त्या राजकीय व्यक्ती, त्यांनी केलेली कामं, त्यांनी घेतलेले निर्णय, किंवा त्या पूर्वीच्या काळामध्ये जी काही व्यक्ती होऊन गेले आहेत, राजकारणात होऊन गेलेले आहेत, आणि त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्याचे झालेले परिणाम त्यांच्या पक्षावर किंवा समाजावर, याचा जो आम्ही केलेला अभ्यास असतो आणि त्यातून काढलेले निष्कर्ष असतात, त्याच्या आधारावर आम्ही आमची मतं व्यक्त करत असतो. तर अंजना ओम कश्यप हिने 5 वर्षापूर्वी आदित्य ठाकरे यांच्याविषयी जे भाकीत केलं होतं की हा तरुण नेता आपल्या आजोबाने अत्यंत मेहनतीने उभारलेला पक्ष राहुल गांधींसारखा बुडवून टाकणार आहे, कारण सोपं होतं. आणि त्याचं सगळ्यात पहिलं कारण मित्रांनो हे असतं की आजोबाने जी ढोर मेहनत घेतली एक पक्ष उभारणीसाठी, आजोबांनी पणजोबांनी पूर्वजांनी ज्या मेहनतीतून एक सत्ता आणि सामर्थ्य आणि साम्राज्य निर्माण केलं, ती मेहनत ज्यांनी बघितलेली नसते आणि ज्याची आयती फळं जी पिढी चाखत असते, त्यांना त्या फळाची किंमत किंवा त्यामागची मेहनत कधीही समजू शकत नाही. आणि त्यामुळे ते त्याची उधळपट्टी सहज करू शकतात, मातीमोल करून टाकू शकतात ते साम्राज्य. मग राहुल गांधी असोत की आदित्य ठाकरे असो, माझ्या कोवळ्या वयामध्ये लालबाग परळ या सगळ्या परिसरामध्ये बाळासाहेब ठाकरे अक्षरशः छोट्या छोट्या गल्लीमध्ये 50-100 लोकांच्या बैठका घेऊन शिवसेनेची प्राथमिक उभारणी कशी करत होते, मराठी अस्मिता कशी जागवत होते, हे आम्ही बघितलेलं आहे.
भव्य भव्य स्टेज घालणं सोडा, एक साधं फळ्यांचं स्टेज उभारणं सुद्धा तेव्हा शिवसेनेला शक्य नव्हतं. त्या अवस्थेतून दिवसाला 10-10 भाषणं करून जी संघटना बाळासाहेबांनी उभी केली, त्यातून जी सत्ता निर्माण झाली, जे संघटन निर्माण झालं, त्यामुळे प्रचंडच्या प्रचंड सुंदर सजवलेलं व्यासपीठ हे आदित्य ठाकरेंना वारशात मिळालेलं आहे. त्यासाठी त्यांनी काडीचीही मेहनत केलेली नाही. आणि म्हणून हे व्यासपीठ निर्माण होण्यासाठी जी प्रचंड मेहनत करावी लागली आहे, त्याची कल्पना सुद्धा आदित्य ठाकरेंना नसते. जितक्या सहजगत्या ते एकनाथ शिंदेना गद्दार मिंदे वगैरे म्हणतात, त्या मिंदेने आजची शिवसेना उभे करण्यासाठी जी अथक मेहनत घेतलेली आहे, ती आदित्य ठाकरेंनी बघितलेली सुद्धा नाही. रिक्षा चालवून अर्धपोटी राहून आपल्या शाखेत येणाऱ्या गरजवंतांची कामं करून देताना, त्यांच्यावर संकटात त्या धावून जात असताना जे काय कष्ट एकनाथ शिंदेने उपसले, त्याच्या परिणामी मातोश्रीची बाजारातली किंमत, राजकारणातली किंमत वाढत गेली. ती किंमत फुकटात आदित्य ठाकरेंना मिळालेली असते. आणि त्यामुळे शिंदेना मिंधे म्हणताना आपण आपल्याला मिळालेल्या प्रतिष्ठेच्या पाळामुळावर कुऱ्हाड चालवतोय, याचं सुद्धा आदित्य ठाकरेंना भान नसतं. भान नसतं. आणि जेव्हा ते भान नसतं, म्हणतात ना, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, तेव्हा तुम्ही ती कुऱ्हाड आपल्याच पायावर मारत असता. आदित्य ठाकरे यांचं सगळं वक्तव्य, राजकारण आणि भूमिका बघितल्या तर तुमच्या लक्षात एक येतं की ज्यांच्या खांद्यावर आपण बसलेले आहोत, अशा दहीहंडी फोडणाऱ्या थराच्या थर आपण टॉपला बसलोय, पण खालचे थर कोसळले तर आपला कपाळ मोक्ष होईल हे वर चढलेल्याला माहिती असतं. पण आदित्य ठाकरे असा सुषमाताईंच्या भाषेमध्ये टॉपला चढलेला, जो हंडी पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, त्याला आपण ज्या थरावर थर घेऊन उभे राहिलोय, त्या आपल्या पासून 10, 15, 25, 30 फूट खाली उभ्या असलेल्या गोपाळांविषयी, गोविंदांविषयी आस्था असावी लागते. त्याचा जर काडी मात्र लवलेश आदित्य ठाकरे यांच्या बोलण्या वागण्यात नसेल, तर त्या मनोऱ्याचा कपाळमोक्ष अपरिहार्य असतो. तो वर चढलेला पोरगा हंडीपर्यंत पोहोचतो, त्याने खाली पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या थरामध्ये जे वरचं वजन सोसत सोसत तोल सावरत उभे असतात, त्यांचा अपमान करायचा नसतो. त्यांना मिंदे म्हणायचे नसतात. माझ्या पायाजवळ उभं राहायची तुमची लायकी नाही असं बोलायचं नसतं पहिल्या, दुसऱ्या थरातल्या लोकांसाठी. ठीक आहे, तुमचे पाय त्यांच्या खांद्यावर असतात, पण त्यांचे पाय जमिनीवर असतात, म्हणून तुमचा तोल सावरला जात असतो. आणि याचं भान आदित्य ठाकरेंना कधीही नव्हतं. आणि ते भान सुटलं तिथेच शिवसेना नावाची संघटना आणि तिचा मनोरा कोसळायला सुरुवात झाली होती. आणि तो अंजना ओम कश्यप किंवा आमच्यासारखे अनेक जण पाहत होते. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे शिवसेना बुडवणार हे आम्ही सातत्याने गेली 5 वर्ष सांगत होतो. याचं कारणच ते आहे की त्यांना आपल्याला खांद्यावर घेणारे पदार्थ वाटत होते, कचरा, फालतू, गडी, गुलाम वाटत होते. ज्यांच्या खांद्यावर उभा राहिलाय, त्यांच्या खांद्यावर आणि त्यांच्या थोबाडीत आपल्या लाथा मारणारे असतात, असे गोविंदा वरच्या वरच्या थरापर्यंत जाऊन हंडी फोडू शकत नाही. हंडीपर्यंत पोहोचतात, हंडीपर्यंत पोहोचतात. अंजना ओम कश्यप हे सत्य बघू शकली आणि म्हणून तिने जे आदित्य ठाकरे यांचं वर्णन केलं की ये शिवसेना का राहुल गांधी साबित होगा. मला कौतुक एवढ्यासाठी वाटतं, देशाच्या राजकारणावर, राष्ट्रीय पत्रकारितेत काम करणारी मुलगी
ही काही तासात, काही मिनिटामध्ये आदित्य ठाकरेला इतका नेमका ओळखू शकली, तर तिचं कौतुक करायला पाहिजे. काही प्रश्न विचारले, काही उत्तरं घेतली, पण त्या उत्तरांच्या उडवाउडवीमध्ये आणि विषयाची जाण नसणं एवढ्या आधारावर तिने हा राहुल गांधी सारखा पोकळ माणूस आहे हे ओळखलं, तर तिची पाठ थोपटली पाहिजे. हा नंतर मग इतका गाजावाजा झाला की बिचारीने सोशल मीडियामध्ये काय ट्विटरवर वगैरे आपल्याला माईक चालू आहे माहिती नव्हतं, आणि हे आपलं व्यक्तिगत मत होतं, कोण दुखावला असेल तर माफी मागते म्हणून तिने माफी मागून टाकली. पण तिच्याकडून सक्तीने माफी मागून घेणारे जे कोणी शिवसेनेतले दिग्गज नेते होते तेव्हा, ते आदित्य ठाकरेंना सुधारू शकले नाही. अंजना ओम कश्यप जे बोलली त्यातून आदित्य ठाकरेंचं नुकसान होणार नाही, तर संपूर्ण शिवसेना या राज्यव्यापी पक्षाच्या संघटनेचं आणि राजकारणाचं नुकसान होणार आहे, हे ओळखलं पाहिजे. माफी मागून अंजना ओम कश्यपचं कुठलंही नुकसान झालं नाही, कुठलाही अपमान झाला नाही, ठीक आहे. गॅलिलिओने सुद्धा माफी मागितली होती. गॅलिलिओने जेव्हा सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य तिच्या भोवती फिरतो, ही कल्पना चुकीची आहे असं मांडलं, तेव्हा तात्कालिक राजसत्ता जी होती ती धर्मसत्ता सुद्धा होती. म्हणून गॅलिलिओचा सिद्धांत हा बायबलच्या तत्वांच्या विरोधात आहे, म्हणून त्याला पोप समोर हजर करण्यात आलं. पोपने त्याला विचारलं की तू बायबलच्या विरुद्ध कसं बोलू शकतो, बायबल हे देवाने सांगितलेलं सत्य आहे, तुझा सायन्स काय सांगता, याला काडीची किंमत नाही, पहिली माफी मागण्याची तुला शिक्षा होईल. गॅलिलिओने पोप समोर माफी मागितली, चुकीचं आहे, माझं म्हणणं चुकीचं आहे, तुम्ही म्हणता बायबल सत्य आहे, बायबलच सत्य आहे, मी माझे शब्द मागे घेतो. आणि त्याने धर्म मार्तंडांचा रोष पत्करला नाही, आपले शब्द मागे घेतले. आणि नंतर गॅलिलिओ म्हणाला होता की मी शब्द मागे घेतले म्हणून सत्य बदलत नाही. जे राजकीय दडपण आणलं गेलं त्यामुळे अंजना ओम कश्यपने माफी मागून टाकली. आदित्य ठाकरे यांच्याविषयी आपण असं बोलायला नको होतं असं तिने सोशल मीडियात सांगून टाकलं, म्हणून परिणाम बदलले नाहीत. परिणाम बदलले नाही. गॅलिलिओने जे सांगितलं होतं ते जबरदस्तीने खोटं आहे हे त्याच्याकडून वधवून घेतलं, म्हणून गॅलिलिओ खोटा ठरला नाही. आज गेल्या 2-3 हजार वर्षामध्ये मानवी जात इतकी पुढे गेली, अवकाशात झेपावली, याचं कारण गॅलिलिओ सत्य बोलत होता, अंजना ओम कश्यप सत्य बोलत होती, आणि तिला दडपून तुम्ही सत्य झाकायला गेलात, नुकसान तुमचं झाले, शिवसेनेची नासाडी होऊन बसली. ज्या प्रकारे राहुल गांधींनी काँग्रेसचा सत्यानाश करून टाकला, त्यापेक्षा आदित्य ठाकरेंनी आपल्या आजोबांनी मेहनत करून उभारलेल्या शिवसेना नावाच्या पक्षाचं वाटोळं केलंय, ते राहुल गांधींपेक्षा वेगळं कर्तृत्व नाही. एक प्रकारे अंजना ओम कश्यपला जबरदस्तीने दडपण आणून माफी मागायला लावली तुम्ही, पण तरी अंजना ओम कश्यपचे शब्द तिने मागे घेतले, तरी आदित्य ठाकरेंनी खरे करून दाखवले. कारण आज शिवसेनेची जी काय दुर्दशा झालेली आहे, पक्ष त्यांच्या वडिलांकडे राहिलेला नाही, ठाकरेंकडे राहिलेला नाही, पक्ष एकनाथ शिंदेकडे गेलाय, पक्षाचं निवडणूक चिन्ह त्यांच्याकडे गेलंय, आणि पक्षाची जी मूळ मतदारसंख्या आहे ती पण जवळपास 80-90% एकनाथ शिंदेकडे गेले. उद्धव ठाकरेंच्या आणि आदित्य ठाकरेंच्या हाती राहिले का ठणाना ठणाना. हे सगळं 5 वर्षापूर्वी अंजना ओम कश्यप सारखं कोणी सांगते ते ऐकून त्यातलं सत्य आणि तथ्य समजून घेतलं असतं,
तर सुधारणा करता आली असती, आणि सुधारणा करता आली असती तर शिवसेनेचं आणि ठाकरे मातोश्री परिवाराचं इतकं नुकसान झालं असतं का? विचार करा. भविष्य सांगणारा तुम्हाला इशारा करत असतो, येऊ घातलेल्या संकटाकडे तुमचं लक्ष वेधत असतो. ते संकट ओळखून स्वतःला सुरक्षित करणं हे तुमचं काम आहे, त्याचं काम नाही. तुम्हाला भविष्यवाणीतून जो काही इशारा दिला जातो त्यामध्ये संकट असेल, नुकसान असेल, तर ते संकट निवारण करणं हे तुमचं काम आहे. त्याने संकट संपलं असं म्हटलं म्हणून तुमचं संकट संपत नसतं. त्यांनी शब्द मागे घेतले म्हणून तुमचं संकट संपत नाही. त्याला भ्रमिष्ठ ठरवलं म्हणून तुमच्या डोक्यावर टांगलेली तलवार नष्ट होत नाही, ती कधीही कोसळण्याचा धोका असतो. आणि म्हणून अंजना ओम कश्यप जी आहे, तिचे शब्द तिने खरे नाही ठरवले, ते आदित्य ठाकरेंनी खरे ठरवले. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.